मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। इयत्ता 7वी गणित शिष्यवृत्ती मधील 20वा पाठ त्रिमितीय आकार व घडणी यातील स्वाध्याय 20 मधील प्रश्न आज आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, पुढील पैकी कोणता आकार हा इतर आकारापेक्षा वेगळा आहे? त्रिकोण, आयत, गोल आणि वर्तुळ। त्याआधी आपण त्रिमितीय म्हणजे काय आणि द्विमितीय आकृत्या म्हणजे काय समजून घेऊया। त्रिमितीय आकृत्या म्हणजे ज्याला तीन मिती असतात। तीन मिती म्हणजे तीन बाजू असतात, लांबी, रुंदी, उंची अशा पद्धतीचे। तर याच्यामध्ये येईल घन, इष्टिका चित्ती, वृत्तचिती, गोल या सर्व आकृत्या त्रिमितीय आकृत्यामध्ये येतात। आणि द्विमिती म्हणजे ज्याला फक्त दोनच मिती किंवा दोनच आकार असतात, लांबी, रुंदी असे जे असतात त्याला द्विमितीय म्हणतात। तर यामध्ये जर पाहिलं आपण तर पहिला आहे त्रिकोण। त्रिकोण ही द्विमितीय आहे। दुसरा आहे आयत, हे सुद्धा द्विमितीय आहे। तिसरा आहे गोल, आणि गोल ही त्रिमितीय आकृती आहे, 3 डायमेन्शन किंवा 3D आकृती आहे। म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढील प्रश्न आहे, आकृतीतील रचना वरून कशी दिसते? म्हणजे टॉप व्ह्यू वरून पाहिलं तर ती आकृती कशी दिसते। आता ही आकृती कोणती आहे तर ही पहा, ही आकृती आहे। तर या आकृतीला जर आपण वरून पाहिलं तर पूर्ण तिन्ही पण बाजू समान दिसणार आहेत, म्हणजे दुसऱ्या प्रकारसारखं दिसणार आहे। तिन्हीचे फक्त टॉप हेड दिसणार आहे, टॉप दिसणार आहेत किंवा टॉप व्ह्यू मधून दिसणार आहे, म्हणजे ही असेल दुसऱ्या प्रकारचं जो आहे पर्याय, तशा प्रकारची आकृती दिसेल। म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या घडणीपासून उघडा डबा तयार होणार नाही? आपल्याला उघडा डबा तयार करायचा आहे। उघडा डबा म्हणजे त्याला काय असणार आहे, अशा पद्धतीची साधारणतः ही आकृती असणार आहे। एक, दोन, तीन, चार आणि पाठीमागची 5 बाजू, वर टोपण असणार नाही। म्हणजे याला पृष्ठ असतील 5। किती पृष्ठ असणार आहेत? 5 पृष्ठ। 1, 2, 3, 4, 5, 6 6 पृष्ठ आहेत। म्हणजे इथं उघडा होणार नाही तर बंद डबा तयार होणार आहे। 1, 2, 3, 4, 5, 6 इथं सुद्धा 6 पृष्ठ आहेत, बंद डबा तयार होईल। इथून तर उघडा डबा तयार होणारच नाही। आणि तिसरा पर्याय आहे, इथं 1, 2, 3, 4, 5 पृष्ठ आहेत, म्हणजे एक पृष्ठ कमी आहे, म्हणजे इथं उघडा डबा तयार होईल। याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील पैकी कोणती वस्तू समोरून, बाजूने अथवा वरून पाहिली असता दिसणारे दृश्य सारखे असेल? आकृती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पहिला आहे चेंडू, ज्याला आपण गोल म्हणतो। हा जर सर्व बाजूने पाहिलं तर आपल्याला सारखंच दिसणार आहे, म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 गोल। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणती घडणी इष्टिका चित्ती नाही? इष्टिका चित्ती कशाला म्हणायचं? सर्व पृष्ठ आयताकृती असतात। कुठल्या आकाराचे असतात? आयताकृती असतात, त्याला म्हणतो आपण इष्टिका चित्ती। आता जर आपण पहिली आकृती पाहिली किंवा थोडं पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, पहिली आकृती हे सर्व पृष्ठ चौरस आकृती आहेत। दुसऱ्यामध्ये जर पाहिलं तर हे आयताकृती आहेत। तिसऱ्यामध्ये जर पाहिलं तर हे आयताकृती आहेत, आणि चौथ्यामध्ये सुद्धा आयताकृती आहेत। याचा अर्थ दुसरी इष्टिका चित्ती असणार आहे, तिसरी सुद्धा इष्टिका चित्ती असणार आहे, आणि चौथी आकृती सुद्धा इष्टिका चित्ती असणार आहे। परंतु पहिली आकृती ही घन असेल, कारण याचे सर्व पृष्ठ चौरसाच्या आकाराचे आहेत, म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील आकृती दुमडून घर बनवण्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ पुढीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही? लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही? सगळ्यात याच्यात लक्षात ठेवायचं की विरुद्ध बाजूचे पृष्ठ लगत येणार नाहीत। विरुद्ध बाजूचे पृष्ठ लगत येणार नाहीत, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। आता विरुद्ध बाजूला कोणकोणत्या आहेत, यांच्या जर जोड्या लावल्या समोरासमोरच्या तर निळा आणि पिवळा, निळा पिवळा विरुद्ध असणार आहे। दुसरा आहे जांभळा आणि नारंगी, जांभळा आणि नारंगी हे विरुद्ध असणार आहेत, म्हणजे हे
लगत येणार नाहीत. तिसरं आहे लाल आणि हिरवा, हे एकमेकाच्या विरुद्ध असतील म्हणजे हे लगत येणार नाहीत. याचा अर्थ या लाल रंगाच्या पृष्ठाच्या आजूबाजूला निळा, पिवळा, जांभळा, नारंगी असतील आणि हिरवा हा विरुद्ध बाजूला म्हणजे समोर असेल. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील आकृती दुमडून घन बनवल्यास. आता ही आकृती दुमडून आपण जर घन बनवलं तर 5 अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही. 5 या अंकाच्या लगतच्या पृष्ठावर. आता लगत येणार नाही म्हणजे तो समोर असणार आहे. आता 5च्या समोर कोणता असणार आहे? 1. 1 आणि 5 एकमेकाच्या समोर असणार आहेत. 4 आणि 2 एकमेकाच्या समोर असणार आहेत. आणि 1 आणि 3 एकमेकाच्या समोर असणार आहेत. म्हणजे इथं 5च्या समोर 1 असणार आहे जो लगत येणार नाही, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील 8वा प्रश्न आहे, आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास. ही आकृती आहे, याचा जर आपण सगळं दुमडून जर खोका तयार केला तर आर या अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते येईल. इथं सुद्धा विरुद्ध शोधायचं आहे. तर इथं पहा, पी च्या विरुद्ध आय असेल. पी च्या विरुद्ध काय असेल? आय. एक सोडून एक अल्टरनेट. आता यू या कोपऱ्याला आहे, आर दुसऱ्या कोपऱ्याला आहे, म्हणजे एक दुसऱ्या कोपऱ्याला म्हणजे यू च्या विरुद्ध ए असेल. यू च्या विरुद्ध ए असणार आहे. आणि आर च्या विरुद्ध काय असेल मग? एल. एल हा आर च्या विरुद्ध असेल. म्हणजे आर च्या समोर एल आकाराचं पृष्ठ येईल, एल अक्षर असलेलं पृष्ठ येईल. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर या घटकातील शेवटचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणती आकृती पेंटोमनी नाही. पेंटोमनी म्हणजे ज्याचे पृष्ठ किती असतात? 5 असतात. पृष्ठ 5 असतील तर पेंटोमनी. आता इथं पहा, 1 2 3 4 5 5 पृष्ठ आहेत म्हणजे ही आकृती पेंटोमनी आहे. 1 2 3 4 5 5 पृष्ठ आहेत म्हणजे ही आकृती सुद्धा पेंटोमनी आहे. 1 2 3 4 5 5 पृष्ठ आहेत म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची आकृती सुद्धा पेंटोमनी आहे. जर यांना दुमडून तयार केलं तर 5 पृष्ठाची ही आकृती तयार होणार आहे. 1 2 3 4 5 6 इथं 6 पृष्ठ आहेत म्हणजे ही पेंटोमनी असणार नाही. तर याचे पृष्ठ किती आहेत? 6 आहेत. म्हणजे हे एक तर घन असेल किंवा इष्टकाचित्त असेल, म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. अशाच पद्धतीचं गणित शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे आपल्याला पुढील अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.